नमस्कार. आज आपण पुरणपोळी बघणार आहोत रोटी मेकरमधली. पुरण आणि आपण वरचं हे करतो, कव्हर करतो ते नेहमीप्रमाणे माझ्या आधीच्या रेसिपी आहेत, तर त्या बघितल्या तुम्हाला तर ते कळतील तुम्हाला की आपण पुरण कसं तयार करायचं आणि वरचे पोळीसाठीचं हे कसं पीठ कसं तयार करून घ्यायचं हे तुम्हाला समजेल. फक्त रोटी मेकरमध्ये पोळ्या करणं फारसं कठीण नाही आहे. त्याची छोटी गोळी करून घ्यायची पिठाची, एकदम लहान, कारण रोटी मेकरमध्ये तेवढ्या मोठ्या पोळ्या केल्या तर त्या जाडसर होणार म्हणून. आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पुरणाचे आणि ते छानपैकी पिठामध्ये पुरण भरायचं, जेणेकरून ते आणि एकदम अलगद हाताने त्याला. आणि हे तांदळाचं पीठ आहे डस्टिंगसाठी. तांदळाच्या पिठामुळे पीठ जास्त लागत नाही, चिकटत नाही, त्यामुळे पोळ्या होताना छान पिवळसर दिसतात आणि हे होत नाहीत. आपण करूया, हा गोळा असा ठेवायचा आणि पोळी छान गोल पोळी तयार, फुटतही नाही कुठून आणि छान आकार येतो तिला. असे आपण 2-3 गोळा करून ठेवूया ती शेकेपर्यंत. रोटी मेकरमध्ये पुरणपोळ्या केल्यामुळे त्याला पीठ वरून जास्त लागत नाही आणि गोल पोळी होणार नाही याची भीती असते, ती सुद्धा राहत नाही. आणि जास्त आपल्याला याच्यासाठी एफर्ट्स लावायला लागत नाहीत पुरणपोळीच्या याला. एका साईडने छान रंग आला आहे तिला, छान चॉकलेटी टिपके आलेत. दुसऱ्या साईडने पण शेकली आपली पोळी आणि तर आपण झाकण ठेवूया परत. अशा करून घेऊया आपण.
रोटी मेकरमध्ये सगळ्या पोळ्या एकसारख्या होतात, त्यामुळे ही भीती राहत नाही की एक मोठी झाली एक लहान झाली.